तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. दुपारच्या 12 वाजले होते. अचानक आमचं प्लॅनिंग झालं की कुठेतरी फिरायला जायचं. तर आपण चाललो एका अशा निसर्गरम्य वातावरणात जिथे खूप पर्यटक भेट देत असतात. 12 वाजता आपण निघलो दुपारी आणि आता कमीत कमी 2:30 वाजलेत आणि आपण आहे तामिनी घाटाच्या जवळ. तर हा असा एरिया आहे जो की पुण्यातील खूप पर्यटक इकडे येत राहतात. खूप लोकप्रिय असं हे ठिकाण आहे. तर बघा आता तुम्ही माझ्यासोबत चला, मी तुम्हाला तामिनी घाट दाखवतो आणि इकडे तुम्ही बघू शकता कसे पुरं वगैरे आहेत, कसे पर्यटक जात आहेत. आज आपण आलो आहोत महाराष्ट्रातील अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य अशा तामिनी घाटात. जाताना वाटेत एक छोटासा धबधबा लागला. तिथे चढणीचे मासे वर चढत होते आणि गावकरी ते पकडत होते. धावली का? तामिनी घाट हा फक्त पर्यटन स्थळ नाही तर निसर्गप्रेमींसाठी एक स्वर्ग आहे. चढणीचे मासे पहिल्या पावसातच जास्त दिसतात आणि ते प्रवाशाच्या विरुद्ध दिशेने प्रवास करतात. पावसाळा सुरू झाला की हा संपूर्ण घाट हिरव्यागार चादरीने झाकला जातो. तुम्हाला मोठा धबधबा दाखवतो. पुढचं डिस्टन्स थोडंसं समोर चाललो, एक मोठा धबधबा आहे. आता तामिनी घाटाची सध्या तर सुरुवातच झाली आणि गेलो पण नाही. धबधबा दाखवतो तुम्हाला. पूर्ण भिजलोय आतून, रेनकोट असून सुद्धा पूर्ण भिजलोय. विचार करा पाऊस किती असेल. आणि इकडे मागं बघू शकता आमच्या किती पाणी वगैरे आहे ते. आता धबधबा दाखवतो तुम्हाला. दगडांवरून घसरत जाणारे छोटे प्रवाह आणि धुक्यात हरवलेले डोंगर, प्रत्येक क्षण कॅमेऱ्यात कैद करण्यासारखा असतो. तर आता 4 वाजलेत आणि पाऊस आणि वारा एवढा आहे की मला व्हिडिओ बनवायला सुद्धा त्रास होतोय. आवाज तुम्हाला परफेक्ट येणार नाही. तर या लेक पाशी आपण आता सध्या आलेलो आहे. घनदाट जंगलामध्ये आपण आलोय. पेरू आहेत आणि इकडे काय आंब्याचं झाड आहे. हे इथं पण पिकलेलं आहे बघ. हे 3-4 खाली पिकलेलं बघतो ना. सध्या माझ्या आजूबाजूला जे दृश्य आहे ते शब्दात सांगणं खूप कठीण आहे. दूरवर दिसणारे हिरवे डोंगर, पांढरे शुभ्र धबधबे आणि त्यावर पसरलेलं धुकं, हे सगळं पाहिलं की मनाला एक वेगळीच शांतता मिळते. आपण आपल्या दैनंदिन जीवनात इतके व्यस्त झालो आहोत की निसर्गाचा आनंद घ्यायलाच विसरून गेलो आहोत. तर एवढं धुकं आहे मित्रांनो, तुम्हाला तामिनी घाटामध्ये पुढची गाडी दिसत नाही. हे बघा मित्रांनो, हे पुढं आहेत नाही, ही झाड आहेत बरं का ही सगळी, पण हे दिसनात. मित्रांनो आता आपण तामिनी घाटात आहे. तामिनी घाटात एवढं धुकं आहे, एवढं की पुढचा व्यक्ती दिसत नाही की कोण येतंय कोण जातंय. सगळ्यात मोठा एक्सपिरियन्स आहे हा माझा की एवढं मोठं दुःख मी बघतोय, एवढं जास्त दुःख मी बघतोय. आता पुढे झाड आहे, या साईडला झाड आहे, झाड बघू शकता तुम्ही, पण झाडच दिसत नाही. आता पवन तिथं कॅमेरा घेऊन उभा आहे आणि मी इथं उभा आहे, पण मला तो पण ब्लर दिसतोय. एवढं दुःख आहे इथं. असं पुढून असं दुःख चाललेलं आहे, असं वाटतंय की असं धरावं असं त्याला वाटतंय. आणि आजूबाजूला काहीच दिसत नाही. गाड्या इकडनं जात आहेत येत आहेत, कोण काय. आता हे पुढं काहीतरी गाडी आली, आवाज येतोय. आता दिसू राहिली आम्हाला गाडी. पाऊस म्हणजे फक्त पाणी नाही, पाऊस म्हणजे नवीन सुरुवात. झाडांना नवीन पालवी फुटते, नद्या पुन्हा भरून वाहतात, शेतकरी आनंदाने शेतीची तयारी करतो आणि संपूर्ण निसर्ग नव्याने जिवंत होतो. जे काही जेवणासाठी साहित्य आणलं होतं ते आधी बाहेर काढून ठेवलं. नंतर गॅस ओपन केला आणि आम्ही जेवणाच्या तयारीला लागलो. आणलेली भांडी पाण्यामध्ये धुवून घेतली आणि जेवण बनवण्यासाठी सुरुवात केली.
या घाटात चालताना प्रत्येक क्षणी काहीतरी नवीन दिसतं. कुठे छोटासा धबधबा, कुठे दरीतून वाहणारा ओढा, तर कुठे ढग आपल्याच डोळ्यांसमोर फिरताना दिसतात. इथे प्रत्येक वळणावर एक नवीन दृश्य आपली वाट पाहत असतं. आजूबाजूला उंच डोंगर, धुक्याची दुलई, कोसळणारे धबधबे, थंडगार वारा आणि पक्ष्यांचा मधुर आवाज. खरंच असं वाटतं की निसर्गानं आपलं सर्व सौंदर्य इथेच उधळलं आहे. झाडं आपल्याला निस्वार्थपणे देणं शिकवतात. नदी सतत पुढे वाहत राहणं शिकवते. डोंगर संकटासमोर खंबीर उभं राहणं शिकवतात. आणि पाऊस प्रत्येक अडचणीनंतर नवीन सुरुवात करण्याची प्रेरणा देतो. पवनला बोललोय मी, शेवट काय होईना खाऊनच जाणार. एवढे हाल होत आहे आमच्या पावसामुळे, भयंकर. हाल नाहीत होत, मजा येते. तसं काय हाल नाही होत. हा, पण आता पावसानं पण जरा साथ दिली आणि पाऊस जरा उघडला. तर बघ, उघडला म्हणून सुरू आणि डबला काय बोलायचं. सुगंध, खूप सुगंध खूप छान मारतोय चिकनचा. जेवण बनवत असताना अचानक पाऊस यायचा आणि कमी व्हायचा. मस्तपैकी खाऊन जाऊ. तुम्ही बघत राहा, तुम्ही काही घराच्या बाहेर येऊ नका. तर मित्रांनो, साईडला बघू शकता, साईडला एक रिव्हर आहे, म्हणजे एक कॅनल का काय तर आहे छोटासा, पाणी वाहतंय साईडनं. इकडे डोंगर आहे पाठीमागे, वर आबाळ डोंगराला कुशीत घेऊन राहिलं. आबाळ डोंगरावर फुटू राहिले एकदम. इकडे साईडला आम्ही गाडी लावली, मागं आमचं चिकन बनवणं चालू आहे. तर एवढं सगळं आम्ही करतोय. आता वाजलेत 6, आम्ही तरी पण तामिनी घाटातच आहे. आता आम्ही इथून आवरणार, जेवण करणार आणि मगच निघणार. दुपारी जेवण केलेलं आपण, तरी पण आता म्हटलं बाहेर आपण असं बनवून खाऊ शकतो. एकदा आपण प्रयत्न करूया, म्हणजे आपण असं सक्सेसफुल पुढं काय तर बनवू शकतो. तर तुम्ही आमचा ब्लॉग असाच बघा, असंच आम्ही तुम्हाला दाखवत राहू. सुमारे 7 वाजले होते आणि आम्ही जेवायला बसलो. लवकरात लवकर जेवण करून आम्हाला तामिनी घाटातून रिटर्न जायचं होतं. त्यामुळे आम्ही आमचं सर्व साहित्य पुन्हा भरायला सुरुवात केली आणि आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच सुंदर व्हिडिओसाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.